बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसांच्या दावोस दौऱ्यावर आहेत। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्यासाठी फडणवीस दावोसला गेले आहेत। फडणवीसांच्या दावोस दौऱ्यात महाराष्ट्रात किती कोटींच्या गुंतवणुकीचे करार झाले, दावोस दौऱ्यात झालेल्या करारांचा महाराष्ट्राला काय फायदा होईल, याबद्दल मुख्यमंत्र्यांनी TV9 मराठीशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधलाय। पाहूयात। दावोसमध्ये आपण आहोत आणि आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। देवेंद्र फडणवीस, स्वागत आहे तुमचं आणि खूप महत्त्वाचा वेळ तुम्ही देतात, कारण की आम्ही बघतोय सकाळपासून तुम्ही इथे येत आहेत, 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत काम करतायत। कशा पद्धतीचा रिस्पॉन्स आहे आणि काय महाराष्ट्र ट्रॅव्हलिंगचं वैशिष्ट्य आहे? मला असं वाटतं की दावोस एक अशी जागा आहे की ज्या ठिकाणी आजच्या अर्थव्यवस्थेत तुम्हाला जर रेलेव्हंट राहायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही असले पाहिजे, तुमचं राज्य असलं पाहिजे। दुसरं, दावोसमध्ये खूप नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात, कारण जगातले हुज हू या ठिकाणी असतात आणि दावोसमध्ये सगळे नवीन टेक्नॉलॉजी, नवीन प्रोसेसेस, AI, इनोव्हेशन या सगळ्या गोष्टी शोकेस करत असतात। त्यामुळे दावोस मध्ये राहणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं। आणि आता आपण बघितलं असेल तर आज सकाळपासून मी 3 पॅनल्समध्ये गेलो। त्या ठिकाणी एकीकडे आपण आपली स्टोरी पण मांडतो आणि त्यांची स्टोरी पण समजून घेतो, आणि यासोबत मोठ्या प्रमाणात लोक आपल्याला भेटायला येतात। तिथे काही MOUs होतात, काही इन्व्हेस्टमेंट MOUs होतात, काही स्ट्रॅटेजिक MOUs होतात। त्यामुळे मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीनं दावोसमध्ये महाराष्ट्राला रिस्पॉन्स मिळतो। आपण सर पहिल्याच दिवशी जवळपास 15 लाख करोडच्या आसपास हे झाले। आता काय परिस्थिती आहे? आणि काल तुम्ही म्हणालात की ज्या पद्धतीनं तिसरी मुंबई स्थापन करून एक वेगळ्या पद्धती, कारण की नवी मुंबईचं विमानतळ बनतंय। बघा, अमाऊंट मध्ये तुम्ही जर म्हणाल तर मागच्या वर्षीचे सगळे रेकॉर्ड आपण तोडणार आहोत, तो प्रॉब्लेम नाही आहे। पण त्याच्यासोबत 2 महत्वाच्या 2-3 गोष्टी आहेत की ज्या मला मेन्शन करायची वाटतात। एक, आम्ही काल जो एक MOU केला तो पेण रायगड स्मार्ट सिटीचा केला। पेण रायगड स्मार्ट सिटी ही नवी मुंबईच्या एअरपोर्ट पासून 15-20-25 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि ही पहिली PPP पद्धतीने तयार होणारी आहे की ज्याच्यामध्ये प्रायव्हेट लोक आणि MMRD एकत्रित आलेले आहेत आणि एकत्रित येऊन त्या लोकांनी त्या ठिकाणी ही लॉन्च केली आहे। याचं सगळं झालेलं आहे, सगळे क्लिअरन्सेस आता त्याचे मिळाले आहेत आणि काल जवळपास 9 इन्व्हेस्टर्सने 1 लाख कोटी रुपये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केला। त्याच्यामध्ये मेजर इन्व्हेस्टर्स जे आहेत सिंगापूर मधनं आहेत, US मधनं आहेत, दुबई मधनं आहेत, UAE मधनं आहेत, नेदरलँड्स मधनं आहेत, ऑस्ट्रेलिया मधनं आहेत आणि एक नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट हा तयार होतो आहे। जसं BKC आहे तसं नवीन BKC आपण त्या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न करतो। दुसरं, आज आम्ही टाटा सन्सचे जे चेअरमन आहेत चंद्रशेखरन यांच्यासोबत एक नवीन घोषणा केली इनोव्हेशन सिटीची। ही पण आपल्या नवी मुंबई एअरपोर्टच्या जवळपासच ही इनोव्हेशन सिटी असणार आहे आणि जगातल्या सगळ्या नॉलेज सिटीज आणि इनोव्हेशन सिटीजचा अभ्यास करून हे शहर आपण तयार करतो आहोत आणि इनोव्हेशनच्या इकोसिस्टीम मधल्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असतील। कारण आज बघा, आपण भारत जगातली 3री मोठी अर्थव्यवस्था होतो, 5 ट्रिलियन कडे आपण चाललो, पण आता आपल्याला 10 ट्रिलियन, 15 ट्रिलियन, 20 ट्रिलियन असं जर जायचं असेल तर त्याकरता मात्र नुसत्या आताच्या बिझनेसेसनी आपण जाऊ शकत नाही। त्याकरता इनोव्हेशनची इकोसिस्टीम तयार करून त्यातनंच आपण पुढे जाऊ शकतो। आणि आता डेटा, AI आणि सेमिकॉन हे 3 गोष्टी अशा आहेत की याच्यावर आधारित जर तुम्ही इनोव्हेशन इकोसिस्टीम तयार केली नाही तर जगामध्ये तुम्ही मागे राहून जाल। त्यामुळे अशा प्रकारची इनोव्हेशन इकोसिस्टीम आज आपण जगासोबत समोर या ठिकाणी घोषित केली आणि त्याची फार मोठी अनाउन्समेंट मला असं वाटतं की वेगवेगळ्या 30-40 देशातले लोक एकत्रित आले, त्यांच्यासमोर आपण ही केली। त्या सगळ्यांना आपण त्या ठिकाणी इन्व्हाइट केलेलं आहे आणि इनिशियली त्या सगळ्या इनोव्हेशन सिटीमध्ये आपण जर विचार केला तर स्वतः टाटा कंपनीने, टाटा सन्सने त्या ठिकाणी $11 बिलियन हे डेटा सेंटर आणि बाकी अलाइड गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या काळातली जी ग्रोथ आहे ती सगळी या इनोव्हेशन सिटीतनं आपल्याकडे येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात जॉब क्रिएशन जे आहे, म्हणजे मी असं म्हणू शकेन की हे जे सगळे आपण अग्लोमरेशन्स तयार करतो यातनं 20 ते 30 लाख लोकांचे जॉब्स आपण पुढच्या काळामध्ये तयार करू शकू। या दृष्टीनं मला असं वाटतं या सगळ्या अनाउन्समेंट फार महत्त्वाच्या।
सर पण ज्या एमओयू होतात साधारण आपल्याला माहिती आहे की लगेच ते इम्प्लिमेंट होत नाही, तर साधारण कशा पद्धतीने मटेरियलाइज कसे केले तर जातात म्हणूनच त्यासाठी? अशी टीका नेहमी लोक करतात आणि म्हणून आम्ही मागच्याही वर्षीच्या एमओयूच्या स्टेजेस हा. विधानसभेतही घोषित केल्या आणि इथे याच्या आधी देखील मी सगळ्यांना सांगितलं आणि मला सांगताना आनंद वाटतो की बघा देशामध्ये एमओयूज होतात त्यापैकी 35 ते 40% एमओयूज ऍक्च्युअल कन्व्हर्शन मध्ये जातात. हा. महाराष्ट्रातला हा रेट 65% 70% आहे. ओके. पण हा. डावोसला केलेले जे आमचे एमओयू हा. आहेत हे 75 ते 80% त्याचा रेट आहे. हा. म्हणजे जे एमओयू केवळ जिओ पॉलिटिकल सिच्युएशन मुळे होऊ शकले नाहीत, हा. याच्या व्यतिरिक्त सगळे एमओयूज आमचे इन्व्हेस्टमेंटमध्ये परिवर्तित झाले आहेत. लोकांनी लँड घेतली आहे, बांधकाम चाललेलं आहे, कोणी मशिनरी केलेली आहे, कोणाचं काम चाललेलं आहे. काही लोकांनी तर अगदी वर्षभराच्या काळामध्ये ते शेवटच्या स्टेजवर देखील पोहोचलेले आहेत. त्यामुळे दोन गोष्टी आम्ही सातत्याने बघतो की इथे जे एमओयूज होतात ते सिरियस एमओयूज असले पाहिजे. दुसरं, इथे एमओयूज करताना काही लोक विनाकारण टीका करतात की भारतातले लोक तुम्हाला इथे दिसतात वगैरे. मुळामध्ये इथे एमओयूज करण्याचं एकमेव कारण हे आहे की ज्या एमओयू मध्ये एफडीआय आहे तो एमओयू इथे होतो आणि एफडीआयचा एमओयू इथे करण्याचं कारणही हेच आहे की त्या लोकांची इच्छा असते की त्यांचे फॉरेन पार्टनर्स हे या ठिकाणी उपलब्ध असतात. त्या सगळे जगातल्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत, एफडीआय कंपन्या आहेत, त्या सगळ्या एक प्रकारे या काळामध्ये आपल्या बोर्ड मीटिंग्स या इथे डावोसच्या आसपास ठेवतात. त्यामुळे त्यांचे फॉरेन पार्टनर्स असतात. म्हणून त्यांची इच्छा असते की आम्हाला डावोसला एमओयू करायचा आहे, आमच्या फॉरेन पार्टनर्स सोबत करायचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही एमओयूज होत आहेत हे रिअल एमओयूज आहेत. ते आपल्याला परिवर्तित होताना दिसतात आणि आम्ही त्याची अकाउंटेबिलिटी ठेवली आहे. बरं, एक शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीनं सांगितलं जातं की 5 ट्रिलियन इकॉनॉमी देशाची व्हावी आणि त्यामध्ये 1 ट्रिलियन महाराष्ट्राची असावी, तर कधीपर्यंत हा गोल पॉसिबल आहे? आपला प्रयत्न असा आहे, कारण आपण आजचं जर आपला ग्रोथ रेट बघितला आणि शेवटी 2-3 वर्षात एकदा आपल्याला काही चॅलेंजेस फेस करावे लागतात. आता यावर्षी जसं अतिवृष्टीमुळे आपला ऍग्रिकल्चर ग्रोथ रेटवर थोडासा त्याचा परिणाम होईल, तरी देखील हे सगळं कन्सिडर केलं तरी 2032 साली आपण $1 ट्रिलियन झालो पाहिजे. पण आपण हे जे एफर्ट्स घेतोय ते याकरता घेतोय की आपल्याला 2030 साली $1 ट्रिलियन इकॉनॉमी तयार करायची. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आणि ज्या पद्धतीनं दावोसमध्ये सातत्यानं वेगवेगळी टीका केली जाते की मुंबईतले महाराष्ट्रातले लोक घेऊन जातात, त्याला सुद्धा त्यांनी उत्तर दिलं आणि महाराष्ट्र कधीपर्यंत ट्रिलियन इकॉनॉमी होऊ शकेल यासाठी सुद्धा त्यांनी स्पष्ट